हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट जर तुम्हाला तुमच्या व्हेइकलला बसवायची असेल, यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचं, त्यासाठी लागणारे चार्जेस किती व कसे आहेत, ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्यानंतर ही नंबर प्लेट बसवण्यासाठी आपल्याला कुठल्या सेंटरला जावं लागतं किंवा ही नंबर प्लेट घेऊन त्यांचा रायडर आपल्या घरी स्वतः येऊन ही नंबर प्लेट बसवून जातो, या सगळ्याच गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट कशी बसवायची या संदर्भातली संपूर्ण माहिती मिळू शकेल। हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट ही 31 मार्च 2025 पूर्वी बसवणं अनिवार्य आहे। तसे न केल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो आणि हा दंड जो आहे तो साधारण 5 ते 10,000 रुपये इतका असू शकतो। HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठीचे जे चार्जेस आहेत ते साधारण दुचाकी व ट्रॅक्टरसाठी 450 रुपये आहेत, 3 चाकीसाठी 500 रुपये आहेत आणि 4 चाकी व मध्यम जड व्यावसायिक वाहनांसाठी 745 रुपये आहेत। हे शुल्क विना GST आहे। यावरती तुम्हाला 18% GST ऍड होईल। यासाठी तुम्हाला hsrp.com ही वेबसाईट किंवा bookmyhsrp.com ही जी दोन वेगवेगळी पोर्टल आहेत, या दोन्हीपैकी कोणत्याही एका वेबसाईट वरती जायचं आहे। या दोन्ही वेबसाईटच्या ज्या लिंक्स आहेत त्या मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तिथे क्लिक करून सुद्धा तुम्ही या वेब पोर्टल वरती व्हिजिट करू शकता। आता सध्या hsrpmh.com या वेब पोर्टल थ्रू आपण पुढे जाऊयात। इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे ऑफिस सिलेक्ट करायचं आहे। जसं की मी पुण्यामध्ये राहतो तर मी इथे MH12 पुणे सिलेक्ट करतोय आणि त्यानंतर सबमिट वरती क्लिक करतोय। तुमच्या समोर एक नवीन वेब पेज ओपन होईल। या वेब पेज वरती तुम्ही जर वरच्या बाजूला बघितलं तर मोबाईल नंबर अपडेट प्रोसेस ही लिंक जी आहे ती ब्लिंक करतेय, तर त्यावरती आपण क्लिक करूया। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन ओपन होईल। तुमचा मोबाईल नंबर वाहन पोर्टल वरती अपडेट असणं गरजेचं आहे, तर तो अपडेट कसा करायचा या संदर्भातलं हे सगळं प्रेझेंटेशन आहे। हे प्रेझेंटेशन तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि याच्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप तुम्ही तुमचा मोबाईल नंबर वाहन पोर्टल वरती अपडेट करून घ्या। त्यानंतर पुन्हा hsrp.com या वेब पोर्टल वरती येऊयात आणि बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट त्याच्यावरती बुक या ऑप्शन वरती क्लिक करूया। तुमच्या समोर आणखीन एक नवीन वेब पेज ओपन होईल। याच्यामध्ये बुकिंग डिटेल्स, व्हेइकल इन्फॉर्मेशन, इथे स्टेट जे आहे ते आपलं महाराष्ट्र त्यांनी डिफॉल्ट घेतलेला आहे। इथे रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला तुमच्या व्हेइकलचा टाईप करायचा आहे। त्यानंतर इथे चासी नंबर, इंजिन नंबर, त्याचबरोबर इथे मोबाईल नंबर आणि हा जो कॅप्चा कोड इथे दिलेला आहे तो आपल्याला इथे एंटर। तर इथे जे काही इन्फॉर्मेशन फिल करायची आहे जसं की चासी नंबर, इंजिन नंबर, तर हे तुम्हाला तुमचं RC बुक जे असतं व्हेइकलचं त्यावरतीच ते सगळे डिटेल्स मेन्शन केलेले असतात। तिथे बघून तुम्ही ही इन्फॉर्मेशन फिल करू शकता। तर आता तुम्ही बघू शकता बुकिंग डिटेल्सचं जे पेज आहे तिथली सगळी व्हेइकल इन्फॉर्मेशन मी इथे फिल केलेली आहे। त्यानंतर मी इथे क्लिक हिअर वरती क्लिक करतोय। पुढच्या पेज वरती आल्यानंतर तुम्हाला व्हेइकल डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन इथे फिल करायची आहे। व्हेइकल डिटेल्स मध्ये भारत स्टेज, आपल्या व्हेइकलची भारत स्टेज कोणती आहे तर ती कशी बघायची, तर तुमचं PUC सर्टिफिकेट जे असतं तर तिथे प्रॉपरली मेन्शन केलेलं असतं की तुमची भारत स्टेज कोणती आहे, तर ती तिथे बघून इथे तुम्ही जो ऑप्शन आहे आपल्या भारत स्टेजचा तो सिलेक्ट करू शकता। त्यानंतर व्हेइकल रजिस्ट्रेशन डेट त्याने डिफॉल्ट घेतलेली आहे। फ्युअल टाईप जे आहे ते पेट्रोल त्याने घेतलेलं आहे। मेकर जे आहे ते त्यांनी बरोबर सिलेक्ट केलेला आहे। व्हेइकल टाईप जो आहे तो नॉन ट्रान्सपोर्ट तो घेतलेला आहे। व्हेइकल कॅटेगरी जी आहे तर ती 2 व्हीलर ती त्यांनी घेतलेली आहे। व्हेइकल कॅटेगरी जी आहे ती आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे। जसं की आपण ॲक्टिवासाठी करतोय तर इथे मी स्कूटर सिलेक्ट केलेला आहे। त्याच्या पुढे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन जसं की ओनरचं नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर आणि बिलिंग ॲड्रेस हे डिटेल्स तुम्हाला इथे फिल करायचे। बुकिंग डिटेल्सच्या अंडर व्हेइकल इन्फॉर्मेशन, व्हेइकल डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आपण इथे फिल केलेली आहे। त्यानंतर आपण इथे नेक्स्ट वरती क्लिक करतोय। नेक्स्ट बटन वरती क्लिक केल्यानंतर ऑर्डर बुकिंग व्हेरिफिकेशन साठी तुम्ही तुमचा जो मोबाईल नंबर इथे दिलेला आहे त्यावरती एक OTP येईल। तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचंय। त्यानंतर तुमच्या समोर 2 ऑप्शन्स ओपन होतात। पहिला जो ऑप्शन आहे तो अपॉइंटमेंट ॲट अफेक्शन सेंटर आणि दुसरा जो ऑप्शन आहे तो होम डिलिव्हरी। होम डिलिव्हरीसाठी तुम्हाला ॲडिशनल चार्जेस ॲप्लिकेबल इथे होतात। पहिला जो ऑप्शन आहे अपॉइंटमेंट ॲट अफेक्शन सेंटर तर तो आता आपण एक्सप्लोर करून बघूयात। या ऑप्शन मध्ये तुम्हाला तुमच्या घराच्या जवळचे जेवढे काही सेंटर्स आहेत तर तिथे तुम्हाला तुमचा पिन कोड एंटर केल्यानंतर इथे गो वरती क्लिक करायचंय आणि ते सर्व सेंटर्स इथे तुम्हाला बघायला मिळतात। तर यातलं जे पण सेंटर आहे तुमच्या घराजवळचं आणि जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे तर ते तुम्ही इथे ओपन करून बघू शकता आणि त्याची अपॉइंटमेंट किती तारखेची अवेलेबल आहे आणि त्याच्यासाठी किती चार्जेस आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि हे लोक
लोकेशन तुमच्यासाठी कम्फर्टेबल असेल तर इथे तुम्ही कन्फर्म डीलरवरती क्लिक करून पुढे जाऊ शकता. टू व्हीलरच्या केसमध्ये इथे जे काही सेंटर्स तुम्हाला बघायला मिळत आहेत तर ते अगदी माझ्या घराच्या जवळचे नाही आहे, त्यामुळे आपण इथे होम डिलिव्हरी ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत. तर आता मी पुन्हा एकदा होम डिलिव्हरी या ऑप्शनवरती क्लिक करतोय. त्यानंतर मला इथे माझा पिनकोड एंटर करायचा आहे. त्यानंतर सिटी, स्टेट आणि ॲड्रेस जो आहे तो प्रॉपर मेन्शन करायचा आहे आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट अपॉइंटमेंट डेट आणि टाइम, जे काही अपॉइंटमेंट डेट्स अवेलेबल आहे त्या तुम्हाला ब्लॅक कलर बोल्ड मध्ये अवेलेबल दिसतील. तर आता आपण इथे अवेलेबल डेट आणि टाइम स्लॉट सिलेक्ट करून कन्फर्म अँड प्रोसीड वरती क्लिक करणार आहोत. त्यानंतर तुमच्या समोर एक बुकिंग समरी ओपन होईल आणि त्यावरती सगळी इन्फॉर्मेशन लिहिलेली असेल. ती इन्फॉर्मेशन एकदा व्यवस्थित क्रॉस चेक करून कन्फर्म अँड प्रोसीड वरती क्लिक करायचंय. त्यानंतर तुमच्या समोर व्हेरीफाईड डिटेल्स आणि पे, तर इथे डिटेल्स तुम्ही व्हेरीफाय करू शकता आणि इथे तुम्हाला जी अमाऊंट पे करायची आहे त्याचा प्रॉपर ब्रेकअप इथे बघायला मिळतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ओके असतील तर तुम्हाला आय ॲग्री टू द टर्म्स अँड कंडिशन्स आणि पे ऑनलाईन वरती क्लिक करायचंय. त्यानंतर तुमच्या समोर एक पेमेंट गेटवेची पॉपअप ओपन होईल. याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे पेमेंट ऑनलाईन करू शकता, जसं की नेट बँकिंग थ्रू करू शकता, तुम्ही कार्ड थ्रू पेमेंट करू शकता, त्याचबरोबर UPI आणि वेगवेगळे वॉलेट्स थ्रू सुद्धा तुम्ही पेमेंट इथे करू शकता. आता मी इथे हा जो QR कोड आहे तो स्कॅन करून माझ्या गुगल पे थ्रू इथे पेमेंट करतोय. आता आपलं पेमेंट जे आहे तर ते प्रोसेसिंग दाखवतंय आणि कन्फर्मिंग पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुमच्या समोर एक रिसीट जनरेट होईल. ती जी रिसीट आहे ती रिसीट ऑफ पेमेंट अँड अपॉइंटमेंट. तर ही जी रिसीट आहे याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. त्याचबरोबर कंट्रोल P हा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही याची जी PDF आहे ती सुद्धा तुमच्याकडे सेव्ह करून ठेवू शकता. HSRP नंबर प्लेट साठी आपण ऑनलाईन जे ऍप्लिकेशन केलं होतं त्यानंतर साधारण एक 3-4 दिवसानंतर पुन्हा एकदा मी या वेबसाईटवरती आलो आणि त्यानंतर ट्रॅक युअर ऑर्डर या लिंकवरती क्लिक केलं. ट्रॅक युअर ऑर्डर इथे तुम्हाला ऑर्डर नंबर टाकायचा आहे. हा ऑर्डर नंबर आपण प्रिव्हियसली जी रिसीट सेव्ह केलेली होती तर तिथे तुम्हाला बघायला मिळेल. तो ऑर्डर नंबर मी इथनं कॉपी केला आहे आणि तो ऑर्डर नंबर मी इथे पेस्ट करतोय. त्याचबरोबर व्हेइकल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. व्हेइकल नंबर जो आहे तो मी इथे एंटर करतोय आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड जो आहे तो मी इथे एंटर केलेला आहे आणि सर्च वरती क्लिक केलेला आहे. सर्च वरती क्लिक केल्यानंतर अपॉइंटमेंट स्टेटस वरती इथे तुम्हाला तुमचं अपॉइंटमेंटचा जो स्टेटस आहे तो बघायला मिळतोय. तर इथे तुम्ही डाउनलोड रिसीट वरती क्लिक करून ही जी रिसीट आहे ही पुन्हा एकदा तुम्ही तुमच्याकडे सेव्ह करून ठेवू शकता. या रिसीटमध्ये तुम्हाला अफेक्शन, लोकेशन, त्याचबरोबर डेट आणि टाइम आणि इथे पेमेंटचे जे काही चार्जेस आहेत तर त्याचा ब्रेकअप या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. तर ही रिसीट तुम्ही व्यवस्थित जपून ठेवा. तुम्हाला जी डेट दिलेली आहे आणि जो टाइम दिलेला आहे त्या डेटला त्यांचा जो रायडर आहे तो स्वतः येईल आणि तुमची नंबर प्लेट जी आहे ती तुमच्या व्हेइकलला बसवून जाईल.